Hello everyone, this is D Kumar. Today we are going to learn these four types of Marathi words into English. अशा प्रकारचे चार शब्द जे इंग्रजी वाक्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला वापरावं लागतं, ज्यामध्ये हेच तर, तेच तर, येथेच तर, तेथेच तर अशा प्रकारचे मराठी वाक्यामध्ये खूप वेळेस आपण वापरत असतो. तसंच इंग्लिशमध्ये पण हे यूज करावं लागतं. त्यावेळेस यांचा रोल कसा असणार आहे वाक्यामध्ये आणि यांचा अर्थ काय असणार हे सगळं आपण डिटेलमध्ये शिकूया आजच्या लेसनमध्ये. तर हेच तर म्हणायचं आहे तर आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो धिस इज व्हॉट. आणि तेच तर म्हणायचं ते पुढे बघू आपण. दिस इज व्हॉट हे वाक्यामध्ये कसं येणार आहे आता कसं तर हे बघा. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू टेल यू. आता हे वाक्य आपण जनरल जसं बनवतो तसंच, म्हणजे वॉन्टेडचा अर्थ वॉन्टेड आणि टू मिळून असतं. चे होते म्हणजे वॉन्टेड आणि टू, त्याच्यासोबत टेल म्हणजे सांगणे, म्हणजे सांगायचे होते असं बनलं ते. यू म्हणजे तुला, म्हणजे मला तुला सांगायचे होते. दिस इज व्हॉट म्हणजे काय, हेच तर. काय वाक्य बनलं, हेच तर मला तुला सांगायचे होते. हे तर तुलाच्या ऐवजी त्यालाही म्हणता येईल, म्हणजे हेच तर मला त्याला सांगायचे होते असं. हे जनरल वाक्य आहे, हे आपण पहिले शिकलेलो आहोत. पण आता ह्यामध्ये आपण ॲड काय केलं, दिस इज व्हॉट हे आधी वापरून घ्यायचं, नंतर हे पूर्ण वाक्य आपण जसंच्या तसं म्हणजे जसं बनवतो त्याप्रमाणे बनवू शकतो. अजून काय म्हणता येईल, दिस इज व्हॉट ही आस्क्स एव्हरीवन. हे म्हणजे तो, आस्क म्हणजे विचारतो, एव्हरीवन प्रत्येकाला, तो प्रत्येकाला विचारतो. हे आपलं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य, हे आपण टेन्समध्ये शिकलोय. सुरुवातीला काय जोडलं आपण, दिस इज व्हॉट, हेच तर तो प्रत्येकाला विचारतो. म्हणजे एखादी गोष्ट असेल जे तो प्रत्येकाला विचारतो असं म्हणायचं, तर हेच तर तो प्रत्येकाला विचारतो. या प्रकारे तुम्हाला दिस इज व्हॉटचा वापर करायचा. आता बघूया आपण तेच तर म्हणजे काय, दॅट इज व्हॉट. खूप सोपं आहे, हे पण त्याप्रमाणेच आपण वापरतो. दॅट इज व्हॉट आय एम एक्सप्लेनिंग हर, तिला. दॅट इज व्हॉट म्हणजे काय, तेच तर, म्हणजे दॅट इज व्हॉट असंच लिहिलं जातं, हे नाही, थोडं वेगळ्या प्रकारे पण चालतं. दॅट इज व्हॉट आय एम एक्सप्लेनिंग हर, म्हणजे तेच तर मी तिला एक्सप्लेन करत आहे किंवा स्पष्ट करून सांगत आहे. बरोबर. हे वाक्य आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये शिकलोय. सब्जेक्ट, ॲमिजार, क्रियापदाचा आयएनजी रूप आणि ऑब्जेक्ट. हे काय आहे, दॅट इज व्हॉट. पण दॅट इज व्हॉटच म्हटलं पाहिजे असं काही नाही, त्याला आपण असं शॉर्टकटमध्ये दॅट्स व्हॉट पण म्हणू शकतो आणि म्हणतात लोक. दॅट्स व्हॉट वी वर डिस्कसिंग. तेच तर, वी वर डिस्कसिंग म्हणजे आपण डिस्कस करत होतो किंवा चर्चा करत होतो. हे सब्जेक्ट वॉज वेअर क्रियापदाचं आयएनजी रूप म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हे शिकलोय आपण. आता काय आहे, दॅट्स व्हॉट. दॅट्स व्हॉटचा अर्थ काय आलाय मग, तेच तर. वी वर डिस्कसिंग कुठेही तुम्ही वापरू शकता, म्हणजे असं नाही की अशाच प्रकारच्या वाक्य, कोणत्याही प्रकारच्या वाक्याच्या अगोदर तुम्ही हे लावू शकता, त्याचा अर्थ आपल्याला तेच तर लावता येईल. ठीक आहे. चला आता पुढचे दोन खूप महत्त्वाचे आहे. येथेच तर, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत या ठिकाणीच तर म्हणतो किंवा ह्या ठिकाणीच तर. एक आहे तेथेच तर, त्याला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणीच तर. ठीक आहे. पहिले हे बघूया आपण. येथेच तर म्हणजे काय, दिस इज वेअर. बघा आपण काय केलं, व्हॉट काढलं आणि वेअर टाकलंय, बस. नो चेंजेस, जास्त चेंज नाही. याचा अर्थ काय मग, दिस इज वेअर. मग वाक्य बनवूया आपण. दिस इज वेअर वी मेट फॉर द फर्स्ट टाइम. बघा हे वाक्य असं बनलं. दिस इज वेअर वी मेट फॉर द फर्स्ट टाइम म्हणजे वी मेट म्हणजे आपण भेटलो, फॉर द फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्या वेळेस किंवा पहिल्यांदा असंही म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय निघेल, दिस इज वेअर, येथेच तर आपण पहिल्यांदा किंवा पहिल्या वेळेस भेटलो. आता असंही म्हणू शकतो आपण, येथेच तर
ह्या ठिकाणीच तर आपण पहिल्यांदा भेटलो. ठीक आहे, हे झालं फर्स्ट सेंटेन्स. अजून कसं म्हणता येईल, दिस इज वेअर शी लिव्ज, ही लिव्ज किंवा आय लिव्ह, सिम्पल प्रेझेंट बनलं इथून पुढे. हां, आणि हे बघा, दिस इज वेअर म्हणजे येथेच तर ती राहते. मी राहतो असेल तर आय लिव्ह, तो राहतो, तो म्हणजे ही लिव्ज असेल. दिस इज वेअर, येथेच तर ती राहते असं बनले. आता चला आता बघूया लास्ट वन. हां, काय बनवता येईल, दॅट इज वेअर. बस काय केलं आपण, व्हॉट काढलाय तो आणि वेअर टाकले. दॅट इज वेअर म्हणजे तेथेच तर किंवा त्या ठिकाणीच तर. मग काय बनवता येईल, दॅट इज वेअर ही गोज टू ऑफिस. आता एखादी व्यक्ती चर्चा करत असेल की तुला कुठे जायचं आहे, ह्या ठिकाणी जायचं असं त्यांनी सांगितलं, तर मग काय म्हणता येईल, मग याच्यासोबत जा, हा तेथेच तर जातो ऑफिसला, हे की नाही, झालं आपलं वाक्य. किंवा हा त्या ठिकाणीच तर ऑफिसला जातो, हे. हां, दॅट इज वेअर, तेथेच तर ही गोज टू ऑफिस, तो ऑफिसला जातो, हे असंही बनवता येईल. दॅट इज वेअर न म्हणता डायरेक्ट काय, दॅट्स वेअर नरेश, नाव पण वापरता येतं. हे बघा, सब्जेक्ट म्हणून नाव आले, वापरता येईल. नरेश कीप्स हिज बुक्स. दॅट्स वेअर म्हणजे दॅट इज वेअर, त्याचाच अर्थ तेथेच तर, त्या ठिकाणीच तर. नरेश कीप्स ठेवतो, हिज बुक्स त्याचे पुस्तक, म्हणजे तेथेच तर नरेश त्याची पुस्तकं ठेवतो. अशा प्रकारे हे 4 टॉपिक हे फार सोपे आहेत. अशाच प्रकारचे टॉपिक मी पुन्हा पुन्हा घेऊन येईल. तुम्ही तशी कमेंट करा काय पाहिजे तुम्हाला नेक्स्ट टॉपिक. काही विचारायचं तर नक्की विचारा, ग्रामर रिलेटेड क्वेश्चन्स. अजून काही मदत हवी माझी तर तुम्ही कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हां, त्यापूर्वी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.